भोंदू अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण होत असून या 2 महिन्यात अशोक खरातवर विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत 17 गुन्हे दाखल आहेत। भोंदूगिरीच्या नावाने महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी खरातवर गुन्हे दाखल आहेत। समता आणि जगदंबा पतसंस्थेमध्ये फेक अकाउंट तयार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सध्या तपासाचा सिलसिला सुरू आहे। अशोक खरात सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नामकरण आवारे ही मोठी अटक देखील सिन्नर पोलिसांनी केलेली आहे। रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या चाकणकर भगिनींची देखील चौकशी या 2 महिन्याच्या काळात खरात प्रकरणी झाली। पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणेकडून दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे। तर खरात प्रकरणात 2 महिन्यात नेमकं काय काय घडलं नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। चोर आले असा बनाव करून अशोक खरातला घरातून अटक केली होती। खरातवर महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला। तब्बल 105 साक्षीदार आणि फिर्यादींचे जबाब नोंदवले गेले। खरातनं खरेदी केलेल्या जमिनींची माहिती घेऊन ईडीकडून छापेमारी करण्यात आली। जमीन खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानं अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला। खरातची पत्नी कल्पना खरात 50 दिवसांपासून फरार आहे। तिचा अजूनही शोध लागत नाहीये। प्रतिभा चाकणकर रुपाली चाकणकरांची एसआयटी आणि ईडीकडून चौकशी झाली। समता आणि जगदंबा पतसंस्थेत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी शिवनिका संस्थांचे सचिव नामकरण आवारे याला सिन्नर पोलिसांनी अटक केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.